नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन आवडी बुद्रुक या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज आपण 10वीचा पहिला चॅप्टर दोन चलातील रेषीय समीकरणे त्यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह पहिला पाहणार आहोत। तर चालू करूया आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह पहिला मधील प्रश्न क्रमांक 1। खालील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडा। तर खाली काय आपण प्रश्न येणार आहेत त्यांच्यासाठी अचूक योग्य असा पर्याय निवडायचा आहे। तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असणार आहेत, त्या 4 पैकी एक अचूक पर्याय निवडायचा आहे। तर त्यामधील पहिला प्रश्न बघा, 4x + 5y = 19 म्हणजे 4x + 5y = 19 चा आलेख काढण्यासाठी x = 1 असताना y ची किंमत किती। बघा हे तुम्हाला समीकरण दिलेलं आहे। समीकरण काय दिलेलं आहे, 4x + 5y = 19। याचा आलेख काढत असताना आपण काय करतोय तर निर्देशक काढतोय, x आणि y चे निर्देशक काढतोय आणि त्यानंतर मग आलेख काढतोय। तर तुम्हाला x = 1 तिने दिलेला आहे असताना y ची किंमत किती। तर बघा इथं हे चल आहे, चल आणि त्याचा हा काय सहगुणक। चल आणि सहगुणकामध्ये कुठले चिन्ह असते तर गुणाकाराचं। ह्या दोघांच्या मध्ये कुठले चिन्ह असते गुणाकाराचं। हे चल आणि हे सहगुणक ह्यांच्यामध्ये कुठले चिन्ह असते गुणाकाराचं। नेहमी लक्षात ठेवा चल आणि त्याचा सहगुणक ह्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असते। तर बघा तुम्हाला इथं सरळ सरळ तिने 4 गुणुले x ची किंमत तिथं किती दिलेली आहे 1 दिलेली आहे अधिक 5y = 19। 4 एके 4 अधिक 5y = 19। ह्यो 5y इथंच ठेवतो बरोबर 19 आणि हा 4 बरोबर चिन्हाचा त्या बाजूला टाकला तर -4 होणार, कारण हा 4 अधिक 4 आहे बरोबर चिन्हाच्या जाऊन तिकडे -4 झाला। 19 - 4 बरोबर 15, 5y = 15, y = 15/5। 5 एके 5, 5 त्रिक 15 म्हणून y ची किंमत किती आली 3 आणि त्याचा बरोबर योग्य पर्याय कुठला बी त्याचा योग्य पर्याय। हे तुम्ही बघा हे तुमच्या याच्यासाठी फक्त सोडवायचं आहे, सोडवून बघायचं y ची किंमत किती येते। ह्याला काय मार्क नाहीत, फक्त तुम्ही पर्यायाला टिक केलं की तुम्हाला मार्क मिळाले। मग ते तुम्ही बघून काढा किंवा ते तुम्ही सोडवा, खरं तिथं पर्यायाला टिक असली पाहिजे। हे तुमचं पहिला क्वेश्चन। पहिल्या प्रश्नामधील दुसरं गणित, x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx = 49, dy = -63 व d = 7 असेल तर x बरोबर किती विचारलेलं आहे। आता dx ची किंमत दिलेली आहे, dy ची किंमत दिलेली आहे, d ची किंमत दिलेली आहे। जर बघितलं तर हे गणित कुठलं आहे क्रेमर्स ची पद्धत ह्यामधील गणित आहे। तर तुम्हाला x ची किंमत काढायला सांगितलेली आहे। तर तुम्हाला माहिती आहे x ची जी काही किंमत असते ती म्हणजे dx/d आणि y ची किंमत काय असते ती dy/d। तुम्हाला काढाय काय सांगितले फक्त x ची किंमत किती। तर dx ची किंमत किती दिलेली आहे 49 दिलेली आहे, भागिले d ची किंमत किती दिलेली आहे 7 दिलेला आहे। 7 एके 7, 7 7 49 म्हणून x ची किंमत किती झाली 7 आणि पर्याय कुठे आहे तिथं x ची किंमत 7, पर्याय क्रमांक ए त्याचं बरोबर उत्तर आहे। यामधील तिसरा प्रश्न आहे, 5 - 7 3 - 4 या निश्चयकाची किंमत किती। तर हा एक डिटर्मिनंट दिलेला आहे, ह्या डिटर्मिनंटची किंमत किती विचारलेली आहे, त्यालाच बघा निश्चयक असे म्हणतात। तर त्याची किंमत काढायची कशी तर 5 - 7 3 - 4। तर काय करायचं बघा हे त्रिकस गुणाकार करायचा, ह्या दोघांचा आणि ह्या दोघांचा काय करायचा त्रिकस गुणाकार। 5 गुणुले -4 आणि ह्या दोघांना कंसामध्ये टाकायचं। या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा पहिल्यांदा आणि तो कंसामध्ये टाकायचा आणि त्यानंतर ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा 3चा आणि गुणुले -7चा तिरकस गुणाकार। कळालं, ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा तो एका कंसात टाकायचा, ह्या दोघांचा गुणाकार तिरकस करायचा तो एका कंसात टाकायचा आणि ह्या दोन कंसांच्या मध्ये वजा चिन्ह द्यायचं। कुठलं चिन्ह द्यायचं नेहमी लक्षात ठेवायचं, निश्चयकाची किंमत काढत असताना दोन कंसांच्या मध्ये वजा चिन्ह असलं पाहिजे। आता सोडवायचं 5 गुणिले 4 20, 5 चोक 20, खरं कसलं 20 -20, कारण का एकाला धन चिन्ह आहे आणि एकाला ऋण चिन्ह म्हणजे काय -20 येणार। हे सुद्धा कंसात टाकले, वजा 3 × 7 = 21, खरं कसलं 21 येणार -21 येणार। आता बघा
वजा 20 आणि हे वजा वजा काय होणार अधिक होणार अधिक 21. मग मला सांगा वजा 20 अधिक 21 काय असणार. 21 मधून 20 गेलं की उरणार किती 1. धन 1 त्याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर यामधील प्रश्न क्रमांक 4 x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0 ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी d ची किंमत किती. कुणाची किंमत विचारलेली आहे. d ची किंमत काढायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला 2 एक सामायिक समीकरण दिलेले आहेत. ते पहिलं समीकरण कुठलं आहे x अधिक y बरोबर 3 हे पहिलं समीकरण आहे आणि दुसरं समीकरण कुठलं आहे 3x वजा 2y वजा 4 बरोबर 0. कधीही लक्षात ठेवायचं ज्यावेळी आपण क्रेमर्सच्या पद्धतीमध्ये गणित सोडवत असताना क्रेमरच्या पद्धतीमध्ये आपण d ची किंमत काढतोय, dx ची किंमत काढतोय, dy ची किंमत काढतोय आणि त्यानंतर x आणि y ची किंमत काढतोय. तर बघा कधी पण लक्षात ठेवायचं बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला नेहमी स्थिरांक असला पाहिजे. नेहमी काय असला पाहिजे स्थिरांक असला पाहिजे. ते बघा लक्षात ठेवायचं त्याचं ax अधिक by बरोबर c ह्या रूपामध्ये पहिल्यांदा ते समीकरण तयार करून घ्यायचं. जर वरचं हे पहिलं समीकरण बघितलं तर त्या रूपामध्ये आहे. खरं 2 नंबरचं जर समीकरण बघितलं तर त्यामध्ये नाही. त्यामुळे ते पहिल्यांदा त्यामध्ये करून घ्या. आता आपल्याला काय करायला पाहिजे इथं स्थिरांक कुठला आहे या समीकरणामध्ये 4 हा स्थिरांक आहे. बघा 3x वजा 2y ह्या 4ला जर चिन्ह बघितलं तर वजा 4 आहे. ते बरोबर चिन्हाच्या या बाजूला गेलं तर काय होणार अधिक 4 होणार. हे बघा अशा पद्धतीने हे समीकरण पहिल्यांदा तयार करायचं आणि मगच गणित सोडवायचं. ओके. तर बघा आता इथं आलं हे काय आलं 3x वजा 2y बरोबर 4. आता d ची किंमत काढायची आहे. आता d ची किंमत जर काढत असताना ही 2 समीकरणं एकाखाली एक लिहून घ्या. 3x वजा 2y बरोबर 4 पहिल्या समीकरणाच्या खाली दुसरं समीकरण मी लिहून घेतलं. d ची किंमत काढायची असेल तर पूर्णपणे व्यवस्थित लक्ष द्या. हे बघा इथं हा पहिला स्तंभ, इथं दुसरा स्तंभ, हा तिसरा स्तंभ. ज्या काही x ह्या चलाच्या किमती आहेत, x या चलाचे जे काही सहगुणक तो म्हणजे पहिला स्तंभ. y हे चल आहे इथं ह्या y ह्या चलाचे जे काही सहगुणक आहेत ते दुसरा स्तंभ म्हणायचा आणि जे स्थिरांक आहेत हा तिसरा स्तंभ. तर d ची किंमत काय असते पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ. कायम लक्षात ठेवा d ची किंमत पहिला स्तंभ आणि दुसरा. तर पहिला स्तंभ काय आहे तर x चा स्वगुणक इथं काय नाही म्हणजे x चा स्वगुणक किती 1. काय नाही म्हणजे 1. बघा x च्या पुढं कुठलाही आकडा नाही म्हणजेच काय x चा स्वगुणक किती झाला तिथं 1 झाला. आणि इथं बघा x चा स्वगुणक किती आहे 3 आहे. त्यानंतर इथं y चा स्वगुणक किती आहे काय नाही म्हणजे काय असतोय तो 1 असतोय. आणि त्यानंतर इथं y चा स्वगुणक किती असणार आहे वजा 2 असणार आहे. तुम्ही फक्त 2 लिहिताय ते चुकतंय. y ची किंमत काय बघा इथं y चा स्वगुणक काय 2 नाही आहे वजा 2 आहे. ते वजा 2 घेतला. कळालं. d ची जी काही किंमत असते ते पहिला स्तंभ आणि दुसरा स्तंभ एवढं लक्षात ठेवा. तर त्यानंतर आता हे सोडवायचं आहे फक्त झालं. हे सोडवणार कसं ह्या दोघांचा तिरकस गुणाकार 1 चा आणि वजा 2 चा तिरकस गुणाकार हे एका कंसामध्ये लिहायचं आणि 1 चा आणि 3 चा गुणाकार हे एका कंसामध्ये लिहायचं आणि ह्या 2 कंसांच्या मध्ये कुठलं चिन्ह द्यायचं वजा चिन्ह द्यायचं. तर वजा 2 आणि 1 यांचा गुणाकार काय येणार वजा 2 येणार. हे एका कंसामध्ये वजा 3 1 3. आता बघा वजा 2 आणि हे काय असणार आहे वजा 3. वजा 2 आणि वजा 3 किती असणार आहे वजा 5. हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर पहिल्या प्रश्नामधील 5वा प्रश्न बघा. जो प्रश्न क्रमांक 1 आहे ना त्याच्यामधील 5वा प्रश्न अचूक पर्याय निवडा. ax अधिक by बरोबर c हे एक समीकरण आहे व mx अधिक ny बरोबर d या एक सामायिक समीकरणामध्ये an बरोबर नाही आहे कुणाच्या bn च्या बरोबर नाही. an इज नॉट इक्वल टू bn. तर दिलेल्या समीकरणांना काय म्हणायचं. तर बघा इथं काय दिलेलं आहे ही 2 एकसामायिक समीकरणे दिलेली आहेत आणि तिथं an हे कुणाच्या बरोबर नाही bn च्या बरोबर नाही असं म्हटलेलं आहे. तर त्या समीकरणांना काय एकच उकल असेल उकल नसेल असंख्य उकली असतील की फक्त 2 उकली असतील तर त्याचं बरोबर उत्तर आहे एकच उकल असेल. काय उत्तर लक्षात ठेवा त्याचं एकच उकल. तुम्ही 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या ह्याच्यामध्ये. एक पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची बघा जर समजा a छेद m
इज नॉट इक्वल टू बी छेद एन जर असेल, बी छेद एन असेल तर तिथं काय म्हणायचं, एकच उकल असेल, एकच उकल असेल. हेच तर दिलेलं आहे ना, ए एन इज नॉट इक्वल टू बी एन. हे बघा त्रिकस गुणाकार करा, काय होणार, ए एन होणार ह्या दोघांचा, आणि ह्याचा गुणाकार काय होणार, बी एन होणार आणि बी एम होणार. आणि दोघांच्या मध्ये कुठले चिन्ह दिले, इज नॉट इक्वल टूचं, हेच तर आहे, हे आणि हे दोन्ही समानच आहे, तर काय असणार आहे, एकच उकल असेल. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. 2 नंबरची गोष्ट, जर ए छेद एम बरोबर म्हणतोय मी बी छेद एम असेल आणि बरोबर जर सी छेद डी असेल, बघा ए छेद एम असेल बरोबर बी छेद एम ए छेद एम आणि बी छेद एन असेल आणि सी छेद डी असेल, तर बघा इथं लिहायचं, त्याचं उत्तर काय असणार आहे, असंख्य उकली असतील. काय असतील, असंख्य उकली असतील, असंख्य उकली असतील. आणि जर बघा 3 नंबरची कंडिशन, ए छेद एम असेल बरोबर हे बी छेद एन असेल आणि इथं काय म्हणतोय बघा, बरोबर नाही कुणाच्या, सी छेद जर डी असं असेल, सी छेद डी असेल तर तिथं काय करायचं, उकल नसेल असं लिहायचं. काय लिहायचं, उकली नसतील, नो सोल्युशन, उकल नसेल. ह्या 3 गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. इथं बघा, इथं एकच तिने विचारले, जर समजा असं दिलं तर तुम्ही काय करणार, तर बघा हे पण लिहून घ्या आणि हे पण लिहून घ्या तुम्ही. हा झाला तुमचा 5वा प्रश्न. तर या संकीर्ण प्रश्नसंग्रह पहिल्यामधील प्रश्न क्रमांक 2 काय आहे बघा, 2x वजा 6y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. ज्यावेळी आपण आलेख पद्धतीनं गणित सोडवत असतो त्यावेळी आपल्याला सारण्या पूर्ण कराव्या लागतात. 2 समीकरणं दिलेले असतात, त्यांच्या पहिल्यांदा सारण्या काढाव्या लागतात आणि त्यानंतर आपण ग्राफ काढतोय. तर इथं तुम्हाला एक समीकरण दिलेलं आहे, तर आणि काय सांगितलेलं आहे, त्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा. ही तुम्हाला सारणी दिलेली आहे, ती सारणी पूर्ण करायची आहे बघा. तर या सारणीमध्ये एक्सचा रो आहे, हा वायचा रो आहे. ओके, आता बघत असताना आपण करायचं काय बघा, तर बघा ह्याच्यामध्ये हे इकडे बघायचं, पहिल्यांदा हे समीकरण लिहून घ्यायचं. 2x वजा 6y बरोबर 3 हे समीकरण लिहून घेतलं. ह्याच्यामध्ये बघा एक्सची किंमत किती दिल्या, वजा 5 दिल्या, तर एक्सची किंमत तुम्ही वजा 5 टाकायची आणि नंतर वायची किंमत किती येते ती इथं लिहायची आणि त्यानंतर मग एक्स वायची किंमत इथं लिहायची. ओके, 2 नंबरच्या इकडे इथं बघा, ह्या कॉलममध्ये बघा, इथं तुम्हाला वायची किंमत दिलेली आहे, तर ह्या समीकरणात तुम्ही वायची किंमत टाकायची आणि कुणाची किंमत काढायची, एक्सची किंमत काढायची आणि दोघांची किंमत्या इथं लिहायच्या. तर आपण पहिल्या ह्याच्यातलं बघूया. 2x ची किंमत किती दिलेली आहे, वजा 5 वजा 6y बरोबर 3. हे बघा आपण एक्सच्या जागी किती टाकलं, वजा 5, 2 गुणिले वजा 5 वजा आहे तिथं 6y बरोबर 3. 5 दुनी 10, खरं कसलं 10 असणार आहे, वजा 10 वजा 6y बरोबर 3. हे 6y वजा 6y आहे तिथंच ठेवतो, वजा 6y बरोबर 3 आणि हा 10 आहे ना इकडे टाकतो, हा 10 वजा 10 आहे, इकडे येऊन काय होणार, अधिक 10 होणार आणि 10 आणि 3 किती झालं, 13 झालं आणि वजा 6y बरोबर आहे. म्हणजे वायची किंमत किती आली, 13 भागिले 6 वजा 13/6 ही वायची किंमत आली. किती, वजा 13/6 इथं तुम्ही लिहायचं. म्हणजेच बघा इथं एक्सचा सहगुणक पहिला आला 5 आणि वजा 13/6 बरोबर आहे, हे झालं पहिलं. त्यानंतर 2 नंबरचं बघा. आता 2 नंबरच्या ह्याच्यामध्ये वायची किंमत दिल्या, तेच समीकरण 2x वजा 6y बरोबर 3, त्याच्यामध्ये वायची किंमत 0 दिल्या. 2x वजा 6 गुणुले वायची किंमत 0 बरोबर 3. 2x वजा 6 गुणुले 0 काय असणार आहे, 0च असणार आहे बरोबर 3. म्हणजे हा 0 इथं काय संबंधच नाही, म्हणजे x बरोबर 3 भागिले 2, कारण x आणि 2 मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, हे 2 इकडे गेल्यानंतर भागाकार होणार. म्हणजे एक्सची किंमत किती आली, 3/2. म्हणजे इथं फक्त काय लिहिणार, 3/2. म्हणजेच एक्सची किंमत 3/2 आणि ही 0 व्हायची किंमत. पहिल्यांदा एक्सची किंमत लिहायची, त्यानंतर 2 नंबरला व्हायची किंमत. हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. एवढं. यामधील 3रा प्रश्न, खालील एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीनं सोडवा.
खाली आता एक सामायिक समीकरणे येणार आहेत. त्याच्यामधलं पहिलं गणित आहे 2x अधिक 3y बरोबर 12 आणि x वजा y बरोबर 1. ही दोन एक सामायिक समीकरणे दिलेली आहेत. ती एक सामायिक समीकरणे आलेख पद्धतीनं सोडवायची आहेत. तर पहिला हे जे एक सामायिक समीकरण आहे, पहिला हे जे समीकरण आहे त्याची ही सारणी आणि दुसरं हे समीकरण आहे त्याची ही सारणी, असं पहिल्यांदा सारण्या तयार करून घ्यायच्या. आता बघा इथं जे काय समीकरण आहे पहिलं समीकरण, ते समीकरण वायच्या रूपामध्ये आणायचं. वायच्या रूपामध्ये आणायचं म्हणजे काय बघा करायचं, तर बघा इथं मी काय करतोय 3y आहे तिथं ठेवतोय बरोबर 12 वजा 2x होणार. का बघा लक्षात ठेवायचं, मला y ची किंमत काढायची इथं. तर मी काय करणार 3y आहे तिथं ठेवणार आणि हे 2x 12च्या कडे टाकणार, म्हणजे काय होणार 12 वजा 2x, कारण 2x इथं अधिक आहे आणि ते इकडे येऊन काय होणार वजा 2x होणार. 3y बरोबर 12 वजा 2x. आता परत आता y ची जर किंमत काढायची असेल तर काय होणार 12 वजा 2x भागिले किती होणार 3 होणार. बरोबर आहे का नाही मला सांगा. y बरोबर 12 वजा 2x भागिले 3, कारण 3 कसा इकडे गुणाकारात, त्यामुळे इकडे येऊन त्याला काय होणार ते भागाकारात जाणार. अनेकदा सांगतो बघा लक्षात ठेवायचं, ह्याची ही एक सोपी पद्धत आहे. कधी पण त्या समीकरण जे दिलेलं असते त्याला वायच्या रूपामध्ये आणा. म्हणजे काय बघा वायची जर किंमत काढायची आहे म्हणून सुरुवातीला मी काय केलं 3y ह्या बाजूला ठेवलं बरोबर चिन्हाच्या आणि बरोबर चिन्हाच्या बाकीचे सगळ्या गोष्टी या बाजूला टाकायचं. 12 वजा काय होणार 2x होणार. कळालं. त्यानंतर काय बघा y जर ठेवायचं असेल तर y बरोबर काय येणार 12 वजा 2x काय येणार 12 वजा 2x भागिले किती येणार 3 येणार. कळालं. y ची किंमत y बरोबर 12 वजा 2x व्यवस्थित लिहितो 2x भागिले 3 ही y ची किंमत झाली. आता बघा आपण इथं काय करायचं x इथं आता इकडे बघा बरोबर चिन्हाच्या ह्या बाजूला x च्या किमती आपण काय करायच्या मनानं टाकायच्या. समजा x ची किंमत 1 टाकली तर y ची किंमत काहीतरी येणार. समजा x ची किंमत 2 टाकली y ची किंमत काहीतरी येणार. x ची किंमत 3 टाकली तर y ची किंमत काहीतरी येणार. खरं आता इथे x ची किंमत 1 टाकून चालते काय ती बघा. काय इथं बघा वरची संख्या अशी तयार करायची जेणेकरून तिला 3 भाग गेला पाहिजे. तर बघा आपण x च्या जागी किती टाकूया 0 टाकूया. जर x च्या जागी मी इथं 0 टाकला तर काय बघा इथं बघा y बरोबर काय आहे ते y बरोबर 12 वजा 2x भागिले 3. जर x च्या जागी आपण किती टाकूया 0 टाकूया तर y बरोबर किती येते बघा. तर y बरोबर किती बरोबर आहे x च्या जागी मी 0 टाकलेला आहे म्हणजे y बरोबर 12 वजा 2 गुणिले 0 भागिले 3 म्हणजेच काय 12 आणि 2 ने 0 ला गुणल्यानंतर 0च येणार म्हणजे 12 भागिले 3 3 1 3 3 चौक 12 म्हणजे y ची किंमत किती आली 4 आली. कळालं. हे बघा हे कॅल्क्युलेशन काय तुम्ही तिथं काय बघा लक्षात ठेवायचं केलंच पाहिजे असं काय नाही आहे. फक्त कॅल्क्युलेशन मात्र करून दाखवा त्यांना. बरोबर आहे. तिथं कच्चा जागा असतो ना तिथं ही कॅल्क्युलेशन करायची आहेत. तर बघा लक्षात ठेवा x च्या जागी जर 0 टाकलं इथं तर काय y ची किंमत किती येणार 12 भागिले 3 म्हणजे ती किती येणार 4 येणार. आता आपण x च्या जागी किती टाकूया त्यानंतर 1 टाकला तर बघा x च्या जागी 1 टाकला तर 2 1 2 2 होणार. बरोबर आहे. मग 12तून 2 गेले की 10 10 भागिले 3 10 ला काय 3 भाग जाईल नाही. मग परत आता x च्या जागी इथं 2 टाकून बघा तर काय येणार 4 येणार आणि 12 वजा 4 8 येणार नाही जाईल. x च्या जागी 3 टाकून बघा 3 दुनी 6 मग 12तनं 6 गेलं की 6 होणार 6 भागिले 3 किती येणार 2 येणार म्हणजे बरोबर आहे. मग x च्या जागी जर 2 टाकला x च्या जागी जर 3 टाकला तर 3 दुनी 6 12 वजा 6 किती असणार आहे 6 असणार आहे आणि 6 भागिले 3 किती असणार आहे 2 असणार आहे. इथं किती येणार आहे 2 येणार आहे. बघा अनेकदा सांगतो हेच समीकरण y बरोबर 12 वजा 2x भागिले 3 इथे x च्या जागी किंमत किती टाकलेली आहे 3 टाकलेली आहे. ज्यावेळी x च्या जागी तुम्ही 12 वजा 2 गुणिले x च्या जागी 3 भागिले 3 12 वजा 3 दुनी 6 भागिले 3 12तनं 6 गेलं की उरणार 6 6 भागिले 3 3 1 3 3 दुनी 6 y ची किंमत किती आली 2 आली. आली की नाही. ही y बरोबर आहे ना y ची किंमत आली 2 आली. आता त्यानंतर बघा आपण x च्या जागी असं किती टाकूया जेणेकरून ह्या वरच्या संख्येला अशी काहीतरी संख्या येईल तिला 3 भाग जाईल. तर x ची किंमत आपण काय टाकूया आता तर 4 टाकली तर समजा 4 दुनी 8 होणार 12तनं 8 गेलं की उरणार किती 4 होणार. भाग काय जाणार नाही 4 भागिले 3 भाग जात नाही. त्यानंतर किती टाकूया 5 टाकली समजा तर 5 दुनी 10
म्हणजे काय येणार 12तनं 10 गेलं की 2/3 जाणार नाही. त्यानंतर 6 टाकून बघा 6 दुनी 12 मग 12 वजा 12 0 0 भागिले 3 किती असणार आहे 0 असणार आहे. जर समजा एक्सच्या जागी किती टाकली 6 टाकली एक्सच्या जागी 6 टाकली तर व्हायची किंमत किती येणार आहे 0 येणार आहे. अशा पद्धतीनं निर्देशक काढायचे आहेत. म्हणजेच काय बघा एक काय पहिला निर्देशक निघाला 0,4 दुसरा निघाला 3,2 आणि बघा लक्षात ठेवायचं तिसरा निघाला 6,0. कळालं ही पहिली झालं. हे पहिल्या समीकरणाची हे झाली सारणी. आता दुसरं समीकरण काय आहे x वजा y बरोबर 1 तिची सारणी. आता बघा आपण काय करूया यू वजा y मध्ये समीकरण तयार करायचं आहे बरोबर आहे. हे वजा y बरोबर चिन्हाच्या मी त्या बाजूला टाकतो तर काय होणार x बरोबर 1 अधिक y होणार 1 अधिक y आणि ह्यो 1 काय करतोय आपल्याला y मध्ये समीकरण ठेवायचं आहे की नाही ह्यो 1 काय करतोय ह्या बाजूला टाकतोय म्हणजे x वजा 1 बरोबर y म्हणजे yचं काय झालं y बरोबर x वजा 1 असं समीकरण तयार झालं. कळालं काय मी काय केलं ते बघा अनेकदा तुम्हाला सांगतोय. तर बघा x वजा y बरोबर 1 आपल्याला फक्त काय करायचं आहे y मध्ये समीकरण तयार करायचं आहे. बरं बाबा मी काय केलं हे y आहे तिथे ठेवलं म्हणजे वजा y बरोबर 1 वजा x ह्यो x ह्या बाजूला टाकला. त्यानंतर काय बघा आता हे yचं जे चिन्ह आहे ते मला काय करायचं आहे हे नको आहे वजा आहे ना इथं तर ते तिकडं वजा टाकलं तर काय होणार y बरोबर वजा 1 होणार आणि अधिक x. ह्या वजामुळे हिकडली चिन्ह दोघांची काय होणार इथं अधिक 1 होतं हिचं वजा 1 झालं आणि इथं वजा x होतं त्याचं अधिक x झालं. ओके म्हणजे yची किंमत अशी आली. मग तेच yची किंमत आपण x सुरुवातीला लिहूया आणि हे वजा 1 नंतर लिहूया तेच आले ना y बरोबर x वजा 1. ओके आता तिथं किमती टाकूया आपण x ची किंमत समजा जर काय 1 टाकली x ची किंमत किती टाकली 1 मनानं आपल्या टाकायच्या आहेत त्या किमती. ओके तर x ची किंमत जर 1 टाकली तर 1 वजा 1 0 येणार व्हायची किंमत. जर x ची किंमत 2 टाकली 2 वजा 1 x ची किंमत किती टाकली मी 2 तर 2 वजा 1 किती 1 येणार. आणि x ची किंमत जर 3 टाकली तर 3 वजा 1 काय येणार x ची किंमत जर 3 टाकली तर 3 वजा 1 2 येणार. म्हणजे काय निर्देशक मिळणार 1 आणि 0 मिळणार 2 आणि 1 मिळणार आणि 3 आणि 2. ह्या समीकरणामध्ये निर्देशक काढायला एवढं काय अवघड नाही आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे पहिला निर्देशक दुसरा तिसरा म्हणजे समीकरण 1चा 3 निर्देशक समीकरण दुसऱ्याचे 3 निर्देशक ते फक्त इथं दाखवायचे आहेत आलेखावर. कसं बघा आता 0 आणि 4 म्हणजे ही असते ती x ची किंमत ही असते ती y ची ही x ची ही y ची ही x ॲक्सिस वरती हे y ॲक्सिस वरती दाखवायचं हे x वरती हे y वरती हे x हां. तर पहिलं x ची किंमत किती 0 म्हणजे इथं आणि y ची किती आहे धन 4 म्हणजे इथं आलं बरोबर आहे. त्यानंतर 3 कुठं आहे इथं x ॲक्सिस वरला 3 आणि y ॲक्सिस वरला 2 आणि बघा x ॲक्सिस वरला 3 आणि y ॲक्सिस वरला धन 2 म्हणजे इथं येणार बरोबर आहे. हे काय असं मारायचं नाही तर तुमच्या आलेखाव असतेच ना असं म्हणजे किती येणार 2 येणार इथं येणार. आणि त्यानंतर x ॲक्सिस वरला 6 आणि इथला 0 म्हणजे पॉईंट येणार इथं. कधी पण संख्येवरती हा असला पॉईंट द्यायचा. बघा ह्या तिघांची तुम्ही पट्टी घ्या आणि पट्टीनंतर काय अशी रेष काढा तिघांची अशी तिघांच्या बिंदूमधून जाणारी रेष काढा. ओके अशी रेष काढायची पट्टी घेऊन. ओके ही झाली पहिल्या समीकरणाची सारणी. आता दुसरं समीकरण बघा त्याचा पहिला निर्देशक 1 आणि 0 x ॲक्सिस वरती 1 आणि y ॲक्सिस वरती 0 म्हणजे पॉईंट इथं येणार. त्यानंतर x ॲक्सिस वरती 2 आणि y ॲक्सिस वरती 1 म्हणजे पॉईंट इथं येणार. म्हणजे कारण का बघा हे दोघांचं आणि ही इथं म्हणजे इथं कुठेतरी पॉईंट जुळणार इथं येणार. आणि x ॲक्सिस वरती 3 आणि y ॲक्सिस वरती 2 म्हणजे पॉईंट इथंच येणार. ह्यूज पॉईंट असणार आहे तो. ह्या तिघांच्या मधून जाणारी काय बघा लक्षात ठेवायची एक रेष काढा. या तिघांची जराशी मी तिरकी काढलेली आहे. इथं कसं येणार बघा इथं एक पॉईंट येणार इथं एक पॉईंट आलेला आहे म्हणजे ह्या तिघांच्या मधून जाणारी ही रेष येणार बरोबर आहे. अशी रेष येणार बरोबर आहे. ही रेष इकडे जाणार ही ह्या समीकरणाची रेष आहे. तर ह्या दोन रेषा कुठं मिळतात बघा इथं मिळतात. ह्या दोन रेषा इथं मिळतात. तिथं जर x ॲक्सिसचा जर बघितलं तर x ॲक्सिस किती आहे 3 आहे आणि y ॲक्सिसचा किती निर्देशक आहे 2 आहे. तर हीच त्या समीकरणाची किंमत. तुम्ही काय खाली लिहायचं x आणि y बरोबर x ची किंमत किती 3 आणि y ची किंमत किती 2 ही या समीकरणाची उकल आहे. ही या समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीनं गणित
सोडवायचं. कळालं आलेख पद्धतीमधील गणित कशा पद्धतीनं सोडवायचं ते.